नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू. उद्या 15 जून सोमवार असून या दिवशी वर्षातली पहिली सोमवती अमावस्या आलेली आहे. ही अमावस्या यावेळी अधिक महिन्यात आल्यामुळे तिचे महत्त्व आणखी वाढलं आहे. या दिवशी अधिक महिन्याची सांगता देखील होणार आहे, त्यामुळे हा योग अत्यंत विशेष आणि दुर्मिळ मानला जातो. आपल्या धार्मिक परंपरेनुसार अधिक महिना हा 3 वर्षांनी एकदा येतो. या महिन्यातील प्रत्येक तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं आणि त्या काळात केलेले दान, जप, पूजा आणि सेवा यांना अधिक पुण्य मिळतं अशी श्रद्धा आहे. त्यामुळेच या अमावस्येला देखील अत्यंत पवित्र आणि फलदायी तिथी मानली जाते. या तिथीला काही वेळेला पुरुषोत्तम अमावस्या असंही म्हटलं जातं. ही अमावस्या पितरांच्या स्मरणासाठी आणि त्यांचे विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. असं म्हटलं जातं की या दिवशी नदी स्नान, तर्पण आणि श्रद्धेने केलेले दान यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि मनाला शांती मिळते. अधिक महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो, त्यामुळे या काळात विष्णू सहस्त्रनामाचा जप, श्रीहरींची पूजा आणि भक्तिभावाने केलेली उपासना विशेष फलदायी मानली जाते. त्याचबरोबर सोमवती अमावस्या आल्यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या पूजेलाही विशेष महत्त्व प्राप्त होतं. या दिवसाशी 33 या संख्येचा देखील प्रतिकात्मक संबंध मानला जातो, कारण 33 कोटी देवता या पृथ्वीवर वास करतात अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी दान, सेवा किंवा दीपदान करणं शुभ मानलं जातं. असंही मानलं जातं की या दिवशी पवित्र नदी स्नान केल्याने मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होतो आणि जीवनातील नकारात्मकता दूर होते. त्यामुळे हा दिवस आत्मिक शांती आणि सकारात्मकतेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तर मंडळी, याच पार्श्वभूमीवर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा आणि पारंपरिक उपाय सांगणार आहे. हा उपाय दही आणि भाताचा आहे. श्रद्धेनुसार हा उपाय केल्याने पितरांचे आशीर्वाद मिळतात, घरातील अडचणी कमी होतात आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते असं मानलं जातं. या उपायामुळे घरावरील नकारात्मकता, त्रास आणि अडथळे दूर होतात आणि कुटुंबात सुख, शांती आणि प्रगती येते. त्यामुळे हा उपाय नेमका कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा आणि त्यामागील परंपरा काय आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच व्हिडिओला हाईप देखील द्या. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण अत्यंत प्रभावी असा दही भाताचा उपाय सांगणार आहे, जो उद्या सोमवारी सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. ही अमावस्या अधिक महिन्यातील शेवटची अमावस्या असल्यामुळे तिचे धार्मिक महत्त्व अधिक मानलं जातं आणि या दिवशी पितरांचं स्मरण करून केलेले उपाय विशेष फलदायी मानले जातात. असं मानलं जातं की या दिवशी श्रद्धेने केलेला हा उपाय घरातील नकारात्मकता कमी करण्यास मदत करतो आणि घरात एक वेगळेच शांत आणि प्रसन्न वातावरण निर्माण करतो. अनेकदा घरामध्ये सततचे आजारपण, मनातील अस्वस्थता, नात्यांमध्ये तणाव किंवा आर्थिक अडचणी यासारख्या समस्या जाणवत राहतात आणि त्यामागे मानसिक तसेच आध्यात्मिक कारणंही सांगितली जातात. अशा वेळी श्रद्धेने केलेले साधे उपाय मनाला आधार देतात आणि सकारात्मक विचार वाढवण्यास मदत करतात. सोमवती अमावस्येला केलेला दही भाताचा उपाय घरातील वातावरण हलकं आणि शांत करण्यासाठी मानला जातो. असंही मानलं जातं की यामुळे घरातील वाद, भांडणं आणि गैरसमज कमी होतात आणि कुटुंबामध्ये एकोपा वाढतो. जेव्हा घरात शांतता आणि समाधान असते तेव्हा मन आपोआप स्थिर होतं आणि दैनंदिन आयुष्य अधिक सुलभ वाटू लागतं. तर मंडळी, बऱ्याच जणांच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी दिसून येतात. कुठे आरोग्याच्या समस्या असतात, कुठे आर्थिक तणाव असतो, तर कुठे मुलांच्या शिक्षणात किंवा करिअरमध्ये अडथळे येतात. काही वेळेला खूप मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही आणि त्यामुळे मनात निराशा येते. अशा परिस्थितीत श्रद्धा आणि सकारात्मक विचार यांना विशेष महत्त्व दिलं जातं.
आपल्या परंपरेनुसार असंही सांगितलं जातं की काही घरांमध्ये सतत अडथळे येत असतील तर त्यामागे पितरांचं स्मरण न होणं किंवा आध्यात्मिक असंतुलन असणं हे कारण असू शकतं. त्यामुळे पितरांचे स्मरण करून केलेली प्रार्थना आणि श्रद्धेने केलेले उपाय मनाला समाधान देतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात अशी श्रद्धा आहे. असंही म्हटलं जातं की ज्या घरात श्रद्धा, भक्ती आणि एकमेकांप्रती आदर असतो त्या घरात आपोआप सकारात्मक वातावरण तयार होतं. अशा घरांमध्ये नात्यांमध्ये गोडवा वाढतो, मनातील ताण कमी होतो आणि जीवन अधिक स्थिर आणि आनंदी वाटतं. म्हणूनच सोमवती अमावस्येसारख्या पवित्र दिवशी केलेले छोटेसे उपाय देखील मानसिक आधार देणारे ठरतात आणि घरातील नकारात्मकता कमी करण्यासाठी मदत करतात. तर हा दहीभाताचा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मोठा खर्च करण्याची गरज नाही आणि वेळही खूप कमी लागतो. फक्त काही मिनिटात तुम्ही हे उपाय करू शकता, त्यामुळे घाबरण्याची किंवा गुंतागुंतीची गोष्ट अजिबात नाही. मी तुम्हाला एकूण 5 छोटे उपाय सांगणार आहे. त्यापैकी जेवढे उपाय तुम्हाला शक्य होतील तेवढे तुम्ही नक्की करा आणि जर शक्य झालं तर 5ही उपाय श्रद्धेने करणं अधिक चांगलं मानलं जातं. उद्या सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वच्छ स्नान करायचं आहे. या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं आणि धार्मिक परंपरेनुसार हा काळ अत्यंत पवित्र मानला जातो. शक्य असल्यास पहाटे सुमारे 4:04 ते 5 वाजेपर्यंतचा वेळ हा स्नानासाठी शुभ मानला जातो. मात्र जर यावेळी शक्य नाही झालं तर नंतर श्रद्धेने स्नान केलं तरीही चालतं. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल आणि काळे तीळ टाकणं शुभ मानलं जातं आणि त्यानंतर घराची स्वच्छता करणं आवश्यक मानलं जातं. घरातील फरशी नीट पुसून घ्यावी, कोपरे स्वच्छ करावेत आणि संपूर्ण घर प्रसन्न वाटेल असे वातावरण तयार करावे. फरशी पुसताना पाण्यात थोडे गंगाजल आणि गोमूत्र आपल्याला मिसळायचं आहे, कारण त्यामुळे घरात शुद्धता आणि सकारात्मकता वाढते. घर स्वच्छ झाल्यानंतर देवघराची मनापासून तुम्हाला पूजा करायची आहे. देवांच्या मूर्ती किंवा फोटो स्वच्छ करून त्यांना दही अर्पण करून अभिषेक करायचा आहे, म्हणजेच पंचामृताने अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर धूपदीप अगरबत्ती लावून संपूर्ण घरात एक शांत आणि प्रसन्न वातावरण निर्माण करायचं आहे. जेव्हा घरात भक्तिभाव आणि स्वच्छता असते तेव्हा मनालाही एक वेगळी शांती मिळते असं मानलं जातं. तर मंडळी, हे सगळे उपाय करताना घाई करण्याची गरज नाही. काही उपाय जे आहेत तर ते तुम्हाला सकाळी करायचे आहेत आणि काही उपाय जे आहेत तर ते तुम्हाला संध्याकाळी करायचे आहेत. आणि कोणता उपाय कधी करायचा हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता उपाय करण्यासाठी आपल्याला भात लागणार आहे, दही लागणार आहे. भात शिजवताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ, तेल, तूप घालायचं नाही. अळणी भात शिजवायचा आहे आणि सोबतच तुम्हाला दही लागणार आहे. आता दही घेताना चांगलं आणि फ्रेश घ्यायचं आहे, कारण दही जे असतं ना तर ते शांतता आणि शुद्धता आणि मांगल्याचं प्रतीक मानलं गेलं आहे आणि म्हणून अनेक धार्मिक कार्यांमध्ये दह्याचा वापर केला जातो. तसेच जो भात तुम्ही उपाय करण्यासाठी घेणार आहे तर तो सुद्धा तुम्हाला फ्रेश शिजवायचा आहे. शिळा भात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अजिबात वापरायचा नाही. आता पहिला जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय, पहिला उपाय जो आहे तर तो आपल्या पितरांना शांतता प्रदान करण्यासाठी, पितृदोष दूर करण्यासाठी, पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी करायचा आहे. तर एका द्रोणामध्ये तुम्हाला किंवा एखाद्या पुठ्ठ्यावरती किंवा एखाद्या पेपरवरती तुम्हाला थोडासा दही भात घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या दक्षिण दिशेच्या कोपऱ्याला तुम्हाला बाहेर अंगणामध्ये, टेरेसवरती किंवा गच्चीमध्ये किंवा तुमच्या घराला बाल्कनी असेल तर त्या ठिकाणी किंवा तुमच्या जिथेही कुठे घरामध्ये जागा असेल तर तिथे हा दही भात तुम्हाला ठेवायचा आहे. तर एका द्रोणामध्ये हा भात घ्या, त्यावरती 1 चमचाभर दही टाकायचं आहे आणि असा हा दही भात तुम्हाला घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही घराबाहेर हा दही भात आपल्या पितरांसाठी ठेवणार आहे तेव्हा पितरांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांचा आशीर्वाद हा तुम्हाला मागून घ्यायचा आहे. किंवा सरळ तुम्ही ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणून हा दही भात तुम्हाला ठेवायचा आहे. आता हा उपाय घरातील पुरुषांनी केला तर उत्तम, पुरुषांना शक्य नसेल तर स्त्रियांनी किंवा मुलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. आता जर हा नैवेद्य पितरांना ठेवण्यासाठी तुमच्याकडे द्रोण नसेल तर अशा वेळी काय करायचं आहे, केळीचं पान असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा पिंपळाच्या झाडाचं पान घ्या आणि त्या पानावरती सुद्धा तुम्ही हा दही भात ठेवला तरीही चालेल किंवा एखाद्या पत्रावळीवरती सुद्धा तुम्ही हा दही भात ठेवू शकता. तर घेताना तुम्ही असंच भांडं घ्या की पुन्हा ते तुम्हाला वापरायला लागणार नाही, कारण आपण जी पितरांना गोष्ट समर्पित करतो तर ती पुन्हा आपण वापरत नाही. पितरांना जो नैवेद्य आपण दाखवतो तो सुद्धा आपण खात नाही
आपण हे पितरांसाठी दान करत असतो, म्हणून ते भांडं आपल्याला पुन्हा वापरता येणार नाही. म्हणून घेताना असंच भांडं घ्या की त्या भांड्याचा उपयोग तुम्हाला पुन्हा होणार नाही. आणि जेव्हा हा दहीभात तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवणार आहे, तेव्हा ठेवताना त्या भाताच्या ताटाखाली तुम्हाला एक वर्तुळ काढायचं आहे पाण्याने आणि त्यावरती हा दहीभात तुम्हाला ठेवायचा आहे. सोबतच तुम्हाला एक पाण्याचं भांडं सुद्धा भरून ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा उपाय जो आहे तर तो आपल्या कुटुंबामध्ये शांतता राहावी, घरातील सर्व दुःख संकट अडचणी दूर व्हावीत, अडकलेली कामं पूर्ण व्हावीत, कुटुंबाला भरभरून यश मिळावं, घरातील भांडणं क्लेश दूर होण्यासाठी हा पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे, गाईची जी शेणी असते तर गाईच्या शेणाची जी गौरी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे, अगदी छोटी घ्यायची आहे. एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला गॅसवरती ठेवून थोडासा जाळायचा आहे आणि त्याचा पेट घेतल्यानंतर ती गौरी तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि त्या शेणाच्या गौरीवरून तुम्हाला अगदी थोडासा चिमूटभर थोडासा भात आणि थोडंसं दही टाकायचं आहे आणि थोडंसं काळे तीळ टाकून तुम्हाला ते तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचं आहे. जेव्हा आपण गाईच्या या गौरीवरती दहीभात टाकून काळे तीळ टाकतो तेव्हा तो नैवेद्य आपल्या पितरांपर्यंत पोहोचत असतो आणि त्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. आणि जर तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर करणं शक्य नसेल तर मग तुम्ही तुमच्या घरामध्येच दक्षिण दिशेकडे तोंड करून हा उपाय करू शकता. यानंतर पुढचा उपाय जो आहे तर तो आपल्या घरासाठी करायचा आहे. आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची लोक येतात, चांगली लोक येतात, वाईटही लोक येत असतात. आपल्या घरामध्ये आली की त्या आपल्या घरातल्या काही चांगल्या गोष्टी त्यांना देखवत नाही, म्हणजे पाहवत नाही. बऱ्याच वेळेला त्यांच्या मनामध्ये आपल्या घराबद्दल काहीतरी जलन होत असते आणि अशा वेळी त्यांचे जे काही नजरदोष असतात तर ते आपल्या घराला लागत असतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्या घरात अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या यायला सुरुवात होते. आपल्या घरातली सुख शांती जी आहे तर ती आपल्या घरातनं बाहेर जाते किंवा बाहेरच्या एखाद्या व्यक्तीने आपल्या घराला नजरबाधा किंवा नजरदोष लावलेली असेल तर यासारखी नजरदोष किंवा नजरबाधा दूर करण्यासाठी पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे. दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. तर उपाय करण्यासाठी जी नारळाची करवंडी असते, जेव्हा आपण नारळ फोडतो तेव्हा जो नारळाचा जो वरचा कठीण भाग असतो तर त्याला नारळाची करवंडी म्हणतात. तर तशी नारळाची करवंडी की तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडासा दहीभात ठेवायचा आहे आणि हा दहीभात आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरनं 7 वेळेला तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे. ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला 7 वेळेला ओवाळून घ्यायचा आहे आणि ओवाळत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर हा दहीभात तुम्हाला तसाच तुमच्या घराबाहेर घेऊन जायचा आहे आणि पुन्हा तुमच्या घरामध्ये यायचा नाही. घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर तो तुम्हाला अशा ठिकाणी टाकायचा आहे की तो कोणी खाणार नाही, म्हणजे पक्ष्यांनी खाल्ला तरी चालेल पण मुलं किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने खाणार नाही अशा ठिकाणी ठेवायचा आहे किंवा तो कोणी ओलांडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचा आहे. जिथे मुंग्या आहेत, पक्षी आहेत, कुत्रे आहेत ते खाऊन जातील अशा ठिकाणी तुम्हाला तो दहीभात जो आहे तर तो टाकायचा आहे. हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर व्हायला सुरुवात होते आणि आपल्या घराची प्रगती देखील सुरू होते. आता पुढचा उपाय जो आहे तर तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे. जर आपल्या घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असतील, चिडचिडेपणा करत असतील, सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसतील किंवा मुलांना सतत बाहेरची नजरबाधा होत असेल आणि मुलं सतत आजारी पडत असतील किंवा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल, तिला हॉस्पिटल करूनही जर बरं वाटत नसेल तर हा उपाय तुम्ही अमावस्येला करून पहा. हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला जो काही सकारात्मक परिणाम जो आहे तर तो दिसायला सुरुवात होईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, थोडासा दहीभात घ्यायचा आहे एखाद्या वाटीमध्ये किंवा द्रोणामध्ये आणि हा दहीभात तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर हा जो दहीभात आहे तर तो फक्त आपल्याला त्या व्यक्तीवरनं उतरवून घ्यायचा आहे. डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळेला उतरवून घ्यायचा आहे. मुलं सतत चिडचिडेपणा करत असतील तर त्यांच्यावरनं हा उतारा करा किंवा आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्यावरनं सुद्धा तुम्हाला हा उतारा करून घ्यायचा आहे. एका व्यक्तीवरनं हा दहीभात उतरवल्यानंतर पुन्हा दुसऱ्या मुलासाठी वापरायचा नाही. हा दहीभात उतरवला की घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि तो कुत्र्याला किंवा कावळ्यांना खाऊ घालायचा आहे. अशा पद्धतीने हा पुढचा उपाय मुलांसाठी किंवा आपल्या घरातील आजारी व्यक्तीसाठी करायचा आहे. तर अशा पद्धतीने हे जे दहीभाताचे उपाय जे आहेत तर ते उद्या तुम्हाला सोमवती अमावस्येला करायचे आहेत. हे सर्व उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधी
कधीही करू शकता आणि जर तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर कोणताही उपाय तुम्हाला करता येणार नाही. आणि स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील इतर व्यक्तीने हे उपाय करावेत. शक्य असेल तर सर्व उपाय करा किंवा ज्यापैकी तुम्हाला शक्य होईल तो उपाय केला तरी सुद्धा चालेल. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.